नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQ सिरीज बघू शकता आपण चालवलेली आहे मागच्या आठवड्यापासून. कंबाईन गट ब पूर्व परीक्षा असेल, गट क पूर्व परीक्षा असेल, त्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे जे असतं की रिव्हिजनच्या मोडमध्ये. आणि जर पॅटर्न लवकर डिकोड करायचा असेल तर त्या पॅटर्नसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हा भरपूर महत्त्वाचा राहिलेला आहे. आपल्याला बघू शकता की प्रत्येक प्रश्नपत्रिका जर घेतली तर 30-40% कुठेतरी रेप्लिका दिसतो PYQचा. म्हणून त्याच अनुषंगाने एकाग्र अकॅडमी तुमच्यासाठी PYQ सिरीज म्हणजे स्वतः मी येऊन स्वतः सगळे सब्जेक्ट PYQ सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक जे 5 सब्जेक्ट आपले आहेत ते. त्याच हिशोबाने बघू शकता की प्रत्येक वेळेला आपण 2-2, 3-3 PYQचा एकत्रच बंच घेत आहोत. मग आज आपण बघू शकता की काल आपण इतिहास कव्हर केलेला, आज आता आपण नागरिकशास्त्र पॉलिटीचे प्रश्न बघणार आहोत, सर्व प्रिव्हियस इयर प्रश्न. येस, चला आता सुरू करूया. येस, आता काय कसे असतात पॉलिटीचे प्रश्न जे असतात, पॉलिटिकल करंट अफेअर्स रिलेटेड पण काय प्रश्न असतात. त्याच्यातलेच काय प्रश्न बघू शकता की 2019च्या आसपास जी परीक्षा झाली, 2017, 19 आणि 21 असे 3 बघू शकता PYQ आहेत. तर त्यात लिहिलंय की 2016 साली ओडिसाची स्थापना होऊन डॅश वर्ष पूर्ण झाली होती. 75, 80, 66, 69. येस, आता हा डायरेक्टली बघू शकता की ते करंट अफेअर्स रिलेटेड आहे. आणि हे जे आन्सर होतं आयोगाने दिलेलं फायनल आन्सर कीमध्ये, इट इज 80 वर्ष. 2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका डॅश टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या. 4, 5, 6, 7. तर याचं योग्य उत्तर आहे 7. लक्षात ठेवायचं आता बिहार इलेक्शन होणार आहे, त्याच्यापूर्वी मग लोकसभा इलेक्शन झालेलं आहे, महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन पण झालेलं आहे. मग ते सगळं पण एकदा कुठेतरी रिवाईज करा, कारण किती फेसेसमध्ये झाले ते पण लक्षात ठेवायचे आपल्याला. लोकसभा इलेक्शन असेल, त्याचं दिल्ली इलेक्शन पण झालं, मग दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत नवीन, हे सर्व ऑलरेडी करंट अफेअर्सची जी आपली सिरीज चालू आहे त्या सिरीजमध्ये आपण ऑलरेडी हे सर्व न्यूज कव्हर केलेले आहेत. म्हणून बघू शकता की PYQ वरनं आपल्याला एक डिकोड करता येतो की आयोग पॅटर्न काय विचारते प्रश्नाचा. चला आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. 2017च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवेळी महाराष्ट्र डॅश हे राज्य निवडणूक आयुक्त होते. बघू शकता पॉलिटीचा हे म्हणजे बंच आहे प्रश्नांचा. तिन्ही पण प्रश्न पॉलिटिकल करंट अफेअर्सवर विचारण्यात आले होते. जगेश्वर सहारिया, नीला सत्यनारायण, नंदलाल गुप्ता, DN चौधरी, म्हणजे त्यावेळीचे जे होते ते महाराष्ट्राचे बघू शकता की कमिशनर कोण होते, स्टेट इलेक्शन कमिशनर जगेश्वर सहारिया. आत्ताचे जे प्रेझेंट आहेत ते दिनेश वाघमारे आहेत. तसेच चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ सेंटर आहेत जे ते ज्ञानेश कुमार आहेत. लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट, पुन्हा एकदा भरपूर महत्वाचा प्रश्न, जोड्या जुडवा आले. 10वी घटना दुरुस्ती, 21वी घटना दुरुस्ती, 52वी घटना दुरुस्ती, 101वी घटना दुरुस्ती. वस्तू व सेवा कर, पक्षांतर बंदी कायदा, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश, सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा. आणि त्या टायमाला बघू शकता की भरपूर हे होतं की ह्या पक्षातनं उडी मार, त्या पक्षात उडी मार, असं चाललेलं भरपूर. मग आपल्याला माहित होतं की पक्षांतर बंदी कायदा भरपूर चर्चेत होता आणि ती होती 52वी घटना दुरुस्ती. म्हणजे क चा आन्सर 2 येणार. क चा आन्सर 2 दोन्हीमध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 एलिमिनेट झाला, ऑप्शन क्रमांक 3 एलिमिनेट झाला. आता त्याच्यापूर्वी बघू शकता की 2017 मध्ये बघू शकता की GST आलेला होता. GST आणि ते अरुण जेटली यांनी ते बिल पेश केलेलं आणि 1 जुलैला आपण GST डे म्हणून पण आपण साजरा करतो. आणि ती होती 101वी घटना दुरुस्ती GST. ड चा 1 बघू शकतो दोन्ही ऑप्शनमध्ये. आता राहिली आता 10वी आणि 21वी राहिली. आता 10वी घटना दुरुस्ती, आता बघा सुरुवातीचे जे घटना दुरुस्ती आहे म्हणजे ऑलमोस्ट राज्य आपण नाहीतर केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा नाहीतर हे सर्व दिलं असणार त्या बाबतीत आहे. म्हणजे 10वी घटना दुरुस्ती आहे ती दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश म्हणून समाविष्ट करण्यात आला. चा 3. यस, म्हणजे डायरेक्टली बघू शकता ऑप्शन क्रमांक 4 याचा आन्सर असेल. तसेच 21वी जी घटना दुरुस्ती आहे ती सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश करण्यात आला, सिंधी भाषेचा. यस, हे जो ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट आहे? इकॉनॉमिक जस्टिस कुठे समावेश आहे? राज्यघटनेचे उद्देशिका, राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व, राज्यघटनेचे उद्देशिका आणि मूलभूत हक्क आणि राज्याचे धोरणाचे मार्गदर्शक तत्व कोणत्याही नाही. तर लक्षात ठेवायचं की इकॉनॉमिक जस्टिस आहे हे जे वर्ड आपण इंग्लिशमध्ये जरी बघितले, मराठीमध्ये बघितले, आर्थिक न्याय, हे आपल्याला प्रिएम्बलमध्ये दिसतं, प्रस्तावनामध्ये दिसतं, म्हणजे उद्देशिकामध्ये दिसतं. तसेच DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आन्सर असणार आहे. यस, चला नेक्स्ट, मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार म्हणजे राईट टू प्रायव्हसी या कोणत्या कलमाचा समावेश करण्यात आला? आता हे सगळे जे आलेत राईट टू प्रायव्हसी आणि हे सगळं भरपूर चर्चेत होतं त्या टायमाला.
आणि डायरेक्टली बघू शकता हा रेप्लिकाच मला पूर्ण हे दिसतोय की करंट अफेअर्स वरच प्रश्न विचारले गेले या पॉलिटिकल सेटमध्ये, या कंबाईनच्या परीक्षेत. जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणजे खासगीपणाचा अधिकार कशात येतो? इट इज राईट टू लाईफ मध्ये जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. यस. आणि राईट टू लाईफ आपल्याला माहिती आहे कलम 21, भारतीय संविधानातला कलम 21. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? हा नाही. 21 सप्टेंबरची गट मेन्स परीक्षा झाली, त्यात मूलभूत कर्तव्यावर 2 प्रश्न आलेले आहेत आणि असाच काहीतरी प्रश्न होता. म्हणून बघू शकता की PYQ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसते प्रिलिम्सचे नाही, थोडेफार मेन्सचे पण PYQ इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या सिरीजमध्ये आपण पूर्ण 21 डिसेंबरपर्यंत मी गॅरंटी देतो की 2000च्या वर आपण प्रश्न केलेले असणार पूर्ण 5 विषयाचे. 5 म्हणजे कुठले आपले? हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक, सायन्स. हे जे पूर्ण आपण बघू शकता की 2000 प्लस प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत PYQ. मंडे टू फ्रायडे ही सिरीज डेली चालूच राहणार आहे 5:30 वाजताची. आणि त्याच्यानंतर राहिलं करंट अफेअर्ससाठी, मी करंट अफेअर्सची माझी सिरीज सुरू आहे जे जानेवारी ते पूर्ण डिसेंबरपर्यंत 2025 पर्यंतची आपण न्यूज कव्हर करणार आहोत, ती पण सिरीज आहे. आणि राहिलं मॅथ्स रिजनिंगसाठी पण बघू शकता भरपूर मॅरेथॉन क्लासेस सुरू होतील. म्हणजे इनडायरेक्टली आपलं हे जा एम काय आहे हे सर्व करण्याचा, तर तुमचा काही पण करून स्कोर आला पाहिजे 60+. आणि हा 100% येणार. फक्त ही स्ट्रॅटर्जी फॉलो करा. जे आपण चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि मग पूर्ण डिटेलमध्ये चॅनलवर काय काय अपडेट्स राहत आहेत कंबाईन गट क परीक्षेबद्दल ते सर्व अपडेटेड राहा तुम्ही, काय काय जे अपडेट्स आम्ही देऊ ते. चला, ह्याचं काय? भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्य कोणते नाही आहे? सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे मूलभूत कर्तव्य. मालमत्तेचे रक्षण करणे सार्वजनिक हे पण मूलभूत कर्तव्य आहे. राज्यघटनेत त्यातील तत्वांचा आदर करणे हे पण आहे. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे हा नाही आहे, म्हणजे हेच आन्सर आहे. हा मूलभूत कर्तव्य नाही आहे. राईट टू वोट इज नॉट अन फंडामेंटल ड्युटी. चला, कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केला आहे? म्हणजे कॅबिनेट हा जो वर्ड आहे तो राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? 74 मध्ये, 75 मध्ये, 352 मध्ये, 353. तर आपल्याला लक्षात ठेवायचे कॅबिनेट हा जो फर्स्ट टाइम वर्ड डिस्कस झाला हे एमर्जन्सीचे जे आहे आणीबाणीच्या ह्याच्यात डिस्कस झाला. आणि कलम 352 मध्ये ह्याचा दिला आहे की कॅबिनेट घेऊन डिसिजन घेणार. चला नेक्स्ट. 74व्या घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे करेक्ट आहेत. जर मराठीत अर्थ समजत नसेल तर इंग्रजीमध्ये देखील प्रश्न वाचायचा आहे, कारण भरपूर आपल्याला हे होतं नॉट करेक्ट, इनकरेक्ट, हे सगळं बिनचूक हे सगळे दिले असतात. म्हणजे करेक्ट विचारलंय. या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संबंधित बाबींमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे. यस, 100%. बार्स टू इंटरफिअर्स इन द काउन्सिल एक कलम आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग गोरखा पहाडी परिषदेचे कार्य व अधिकार यांना या कायद्याने बाधा पोहोचणार नाही. हे पण बरोबर आहे. दार्जिलिंग आणि गोरखा जे आहे पहाडी त्यांना कायद्याने पोहोचणार नाही. 74वी घटना दुरुस्ती जे महानगरपालिका संदर्भित आहे. मणिपूर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषद व कार्य अधिकारी यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. हे चुकीचं आहे, कारण जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी कायदे बाधा पोहोचणार 100%. म्हणून आपल्याला विचारले की करेक्ट, म्हणजे हे चुकीचं आहे. ॲक्च्युली इथं बाधा पोहोचणार त्या बाजूला, कारण मणिपूर आणि हे सगळे एरिया जे आहेत ते आपल्याला हे बघायचं आहे की शेड्यूल 6 बघायचं आहे. मग शेड्यूल 6 मध्ये मणिपूरचा पण उल्लेख आणि ह्या सगळे जे 4 राज्य आणि पहाडी एरिया आहेत त्याच्यासाठी स्पेशल ॲक्ट्स दिलेले आहेत. म्हणून हे रॉंग आहे, म्हणजे आपल्याला करेक्ट विचारलं आहे. मग आणि ब इज द राईट आन्सर. 99चा आन्सर असेल 3. येस. चला नेक्स्ट. डॅश या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे. डायरेक्ट फुलटॉस प्रश्न आहे. म्हणजे विशेष बहुमत पाहिजे संसदेचं. मग ते कुठलं विधेयक असेल? वित्त विधेयक, धन विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक, सर्वसाधारण विधेयक. दोन्ही सभागृहांचं विशेष बहुमत लागेल. तर कुठलं आहे? घटना दुरुस्ती विधेयक. यस. असे 10 प्रश्न बघू शकता आलेले होते. नेक्स्ट 10 प्रश्नाचा आपण सेट घेऊया. चला. राज्यपाल पदाचा कालावधीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. यस, 100%. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. 100%. कोण पण कुठल्याही पोस्टवर असतो, म्हणजे शासनाच्या या कुठल्याही मंत्री असेल तो स्वइच्छेने डायरेक्ट राजीनामा देऊ शकतो. राज्यपालांच्या नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. यस, 100%. हे पण राईट आहे. दुसरे व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. यस, हे पण 100% राईट आहे. म्हणजे ह्याचा उत्तर असेल वरीलपैकी सर्व. यस. लक्षात ठेवा, असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न येण्याचे भरपूर चान्सेस असतात. गव्हर्नर आपले भरपूर डिस्कशनमध्ये असतात ॲक्च्युली. एक मिनटं.
येस, तर आपल्याला माहिती आहे की गव्हर्नर मी सांगत होतो की भरपूर लाईमलाईटमध्ये असतात आणि उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ होता त्यापासून बघू शकता गव्हर्नर भरपूर लाईमलाईटमध्ये भगतसिंग कोश्यारी असतील आणि हे कुठेतरी पॉलिटिकल गव्हर्नन्सचा भरपूर पार्ट येतो की कसं महाराष्ट्राचं पॉलिटिक्स तिकडून बघू शकता महाराष्ट्राच्या पॉलिटिक्सला वेगळं वळण आले. सगळ्या आघाडी युत्यांचं सरकार झालेलं आहे, हा इकडं गेला तो तिकडं गेला, म्हणून पॉलिटिकल दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न बघणं महत्त्वाचं आहे. चला, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणते विधान बरोबर नाहीत म्हणजे रॉंग विचारले. येस, नॉट करेक्ट, रॉंग. भारतीय राज्यघटनेत कलम 315 ते 323 मध्ये नमूद आहे. येस, आयोगाबाबत राज्य लोकसेवा आयोगाबाबत तसेच UPSC बाबत पण हे आहे. ए म्हणजे रॉंग विचारले आहे, म्हणजे ए तर रॉंग नाही, ए तर करेक्ट आहे, म्हणजे हे आणि हे ऑप्शन गेले. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. येस, हे पण ॲक्च्युली राईटच आहे, पण मग बघू शकता की प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी राईट दिलं आहे आणि म्हणून आयोगाने बघू शकता फायनल आन्सर कीमध्ये प्रश्न हॅशटॅग करून टाकलेला आहे, म्हणजे प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. येस, चला नेक्स्ट. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुका कोणाद्वारे केल्या जातात? डायरेक्ट फुलटॉस प्रश्न आहे. राष्ट्रपती, राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल, भारताचे निर्वाचन आयोग. तर याचं योग्य उत्तर आहे भारताचा निर्वाचन आयोग. लक्षात ठेवा. आणि जिल्हा परिषद असेल, आपलं ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ह्या सर्वांचे जे इलेक्शन आहेत ते स्टेट इलेक्शन कमिशन घेतं. चला नेक्स्ट. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांचे कर्तव्य स्पष्ट केले आहे? ड्युटीज ऑफ द चीफ मिनिस्टर. 163 मध्ये, 166, 167, 164. तर लक्षात ठेवायचं आहे हे जे ड्युटीज जे डिफाईन केले आहे ते 167 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 विल बी द योग्य आन्सर. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज्य संबंधित नाही विचारल्या? नाही म्हणजे बाकीचे 3 असणार आणि एक नाही आहे. अशोक मेहता समिती, राज्य मनार समिती, थुंगन समिती, LM सिंघवी समिती. LM सिंघवी समिती आहे, अशोक मेहता तर आपल्याला ऐकलं असेल. आता थुंगन आणि राज्य मन्नार बरोबर कन्फ्युजन आहे. सरकारी असेल, राज्य मन्नार असेल, हे सगळे जे आहे सेंट्रल स्टेट केंद्र राज्य संबंधित रिलेटेड आहे, म्हणून हे पंचायत राज रिलेटेड तर समिती नाही. पंचायत राज्य निमित्त ही समिती नाही आहे, म्हणजे राज्य मन्नार विल बी द आन्सर. चला नेक्स्ट प्रश्न जाऊ. ग्रामसभेच्या रचनेबाबत अचूक वाक्यांचा समूह बनवा. गावातील सर्व प्रौढ व्यक्ती नागरिकांचा मिळून ग्रामसभा तयार होते. यस. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. पण ह्याच्यामध्ये बघू शकता की 18 वर्ष पूर्ण करणारा सभासद बनतो. यस, 100% करेक्ट. पण एकदम तो ब्रॉडर वेने विचारलेला प्रश्न आहे. जर मी आता समजा इथं मी मुंबईत राहतोय आणि माझं गाव कोल्हापूर आहे, कोल्हापुरात पण जर म्हणजे मी मुंबईत आहे आणि गाव कोल्हापूर आहे, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मी डायरेक्ट त्या मतदार ग्रामसभेचा सदस्य होईल का? नाही होणार ॲक्च्युली. कारण माझं जर इथं नोंदणी असेल आणि इथं माझा एक म्हणजे इथं वोटिंग राईट्स माझ्या इथं असतील, तर मी डायरेक्ट दुसरं तिथं वोटिंग राईट्स बनवू नाही शकत. आता महाराष्ट्रात आता बरेच असं प्रकरण झालं आहे की गावाला पण वोटिंग ID आहेत आणि इथं पण वोटिंग ID आहेत, आणि त्याच्यामुळे बघू शकता आता चर्चेत आहेत की वोट चोरी आणि हे सर्व ते कुठेतरी बघू शकता की एक इलेक्शन रिफॉर्म आणणं गरजेचं आहे भारतात. कारण भारत एवढा मोठा लोकशाही देश आहे आणि तिथं आपण जे सरकार निवडून देतोय त्याबाबत पूर्ण ट्रान्सपरेबिलिटी असली पाहिजे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे पूर्ण इलेक्शन कमिशनची, आणि त्या अनुषंगाने बघू शकता एक रिफॉर्म आणणं गरजेचं आहे. आणि याच संदर्भात हेच दिले की हा कुठेतरी बघू शकता संदिग्ध आहे या स्टेटमेंटबाबत. ग्रामसभेला निवडणूक असते? नाही, ग्रामसभेला निवडणूक नसतेच. आणि हे सगळं बघू शकता हे कॉम्बिनेशन सर्व बिघडल्यामुळे, कारण ऑप्शन B हे सर्व ऑप्शनमध्ये असल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे आयोगाकडून. चला नेक्स्ट. 73व्या संविधान संशोधन अधिनियम म्हणजे 73वी जी घटना दुरुस्ती होती, ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या? भूमी सुधार कायदा लागू करणे. यस. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योग विकास करणे. यस, हे पण आहे ॲक्च्युली. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे. हे पण आहे. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. करतं काय? तुम्ही ग्रामीण भागात राहता, सर्व गावी पण गेला असणार जे शहरात राहतात. ग्रामपंचायत आपल्या मनोरंजनाची सुविधा करते काय? नाहीच. कायद्याने हे आहेच नाही ना. म्हणजे जर मला पाहिजे की नाही चला आज डान्सचा शो ठेवा, आज मस्त सिंगिंगचा शो ठेवा, मग असं हे ठेवतात काय? कुठेतरी जत्रा आणि काहीतरी प्रकार असेल तर ठीक आहे, पण हे काय गाव काय मनोरंजनासाठी बसलेलं नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये टू अरेंज एंटरटेनमेंट फॉर द पीपल ऑफ द विलेज. एंटरटेनमेंट थोडी ग्रामसभा करणार. म्हणून D विल बी द रॉंग. जर D स्टेटमेंट रॉंग दिला, येस D स्टेटमेंट आपण रॉंग दिला. अच्छा, बरोबर नाही विचारलंय. बरोबर नाही म्हणजे रॉंग, राईट नाही, मग फक्त डच आन्सर असणार. येस,
आन्सर विल बी ऑप्शन 2. येस. कुठला रॉंग विचारलाय, मग ड हेचा आन्सरच नाहीये, मग ऑप्शन डी विल बी द रॉंग. चला नेक्स्ट. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहे? 194, 177, 197, 165. तर लक्षात ठेवायचं ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट कलम 165 मध्ये आहे. तसेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल क्रमांक 76 मध्ये आहे. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते विचारल्या. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अलादी कृष्णस्वामी अय्यर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे बघू शकता, वल्लभभाई पटेल तर नव्हते, जवाहरलाल नेहरू पण नव्हते, राजेंद्र प्रसाद पण नव्हते, अलादी कृष्णस्वामी अय्यर होते. बघू शकता. आणि जे समितीचे अध्यक्ष कोण होते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यातून घेतलेले नाही? ब्रिटिशमधनं आपण डायरेक्टली घेतलेलं नाही असं कुठलं आहे? सरकारचे संसदीय स्वरूप, सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य, समवृत्ती सूची. तर समवृत्ती सूची आहे जे आपण कुठल्या देशाकडून घेतली आहे? इट इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया, कॉन्करंट लिस्ट. म्हणून आन्सर विल बी द 4th. आपल्याला विचारले ब्रिटिश राज्यघटनेतनं आपण भारतात काही नाही घेतलेलं आहे, समवर्ती सूची नाही घेतलेली आहे कारण ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. चला हा एक सेट संपला. चला आता हा जो पेपर आलेला आहे, मला वाटतं 2019च्या आसपासचा पेपर होता. इतका म्हणजे काय कसं असतं, तर भूगोल, इकॉनॉमिक्स हे सुरू केलं तर कुठल्या तरी 1-2 सब्जेक्ट आयोग हार्ड विचारते. आणि त्यात फसला पॉलिटीमध्ये एवढा त्यांनी लेंथी प्रश्न विचारून टाकले त्या टायमाला. 2000 मला वाटतं 17 का 19चा पेपर आहे हा गट बचा. त्यात इतके लेंथी प्रश्न विचारले की टाइमच पुरला नाही लोकांना. बघूया आपण एक एक प्रश्न बघूया. पण हे प्रश्न ऍक्च्युली सोपे होते, जर थोडा लॉजिकनी गेला तर आपल्याला राईट भेटतं सर्व. चला खालील विधाने विचारात घ्या. सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. येस, फर्स्ट स्टेटमेंट तर हा आहे. चला नेक्स्ट. थेट जनतेमधून निवडलेले सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याचा उल्लेख कुठंच नाहीये, हे लक्षात ठेवा. 6 महिने आहे आणि 3 महिने कुठंच नाही. ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो. ऍक्च्युली तसं नाही, पात्र असतो ना. ते डिसमिस झाल्यावर नंतर पुढचे इलेक्शन तू लढ, म्हणजे क पण आन्सर नसणार आणि ब पण नसणार. म्हणजे हा स्टेटमेंट ऍक्च्युली राईट आहे. म्हणजे याचा आन्सर असणार फक्त अ. यस, हे भरपूर म्हणजे अवघड प्रश्नांचा सेट होता, पण थोडंफार लॉजिकनी जायचं आहे आपल्याला. थेट जनतेमधून रिक्त झालेले पद 30 दिवस तर नाही, 3 महिने दिले. ऍक्च्युली ते 30 दिवस नाही तर मग ते टेक्निकलिटीज आहे, भरपूर वेगवेगळे हे आहे. आपण रिसर्च करून पंचायत राजवर एक स्पेशल सेशन घेण्याचा प्रयत्न करू, त्यात आपण एक कव्हर करू. चला, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, ग्राम विकास समिती या संबंधीचे तरतुदी खालील बाबीत विचारात घ्या. म्हणजे जे आहे प्रोव्हिजन जे आहे विलेज डेव्हलपमेंट कमिटीज त्याबद्दल दिलंय. ग्राम विकास समितीतील सदस्यांची एकूण संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा आहे. 7 to 17 जे आहे ते बघू शकता की ग्रामसभा जे स्थापन करण्यासाठी आहे ते आहे मिनिमम पॉप्युलेशनवर. म्हणजे हा स्टेटमेंट ना रॉंग आहे ॲक्च्युली. म्हणजे अ जर रॉंग झाला मग आन्सर काय राहिला? ऑप्शन क्रमांक 2 एकच आन्सर राहतोय. आणि यस, आज ऑप्शन क्रमांक 2च आन्सर आहे, ब क ई. बघू शकता हेच आहे की 7 ते 17 सदस्यांचं हे दिलेलं आणि 7 ते 27 सदस्य आणि हे ग्राम विकास समिती दिले. विलेज डेव्हलपमेंटमध्ये असं काही नाही आहे, 7 ते 17चा दिलाच नाही काय. म्हणून जर अ मी एलिमिनेट केला तर अ इकडे आहे आणि वरील सर्वमध्ये पण अ आहे. हा जर गेला मग राहिला ऑप्शन एकच. मग बघू शकता जरी प्रश्न लेंथी होते, फक्त आपल्याला कुठला तरी एक एलिमिनेट करायचं आहे. चला बाकीचं बघून घेऊ. ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायती सदस्यांमध्ये असतील. ओके, 1/3 आहे. क मध्ये तिच्या सदस्यांपैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. ओके, 50% बघू शकता की महिलांना आरक्षण आहे. यस, 100%. त्याच्यानंतर ई ड मध्ये काय, उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष, असं काही नाही आहे उपसरपंच. कारण जर समजा कुठल्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच हे पदच नसेल तर असं पण आहे ना, उपसरपंच त्यांनी बनवलंच नाही, डायरेक्टली ग्रामसेवक आणि हे सर्व जे आहे हे सरपंच आहेत आणि हे बाकीचे सर्व आहेत. मग उपसरपंच जर नसलं तर काय करणार? म्हणून हा ड तर रॉंग आहे. ग्रामसेवक हा तिचा पद सध्या सचिव असतो. येस, 100%. ग्रामसेवक आहे जे सचिव बिचिव पद आहे ते निवडून आलेले लोक नसतात, तर जे महाराष्ट्र शासनाने जे अपॉइंट केलेले जे असतात आपल्या नोकर भरतीद्वारे तेच मॅक्झिमम सचिव असतात. आपल्याला माहीतच असेल की जिल्हा परिषदेचे सचिव म्हणजे जे CEO असतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते IAS लेवलचे ऑफिसर असतात. त्याच्यानंतर जे हे असतात ते डेप्युटी कलेक्टर जे पदावर जातात. डेप्युटी कलेक्टर नाही तर त्याच्या समतोल पद्धती आहे की
जिल्हा परिषदेचे जे आपले BDO असतील, हे असतील, CO असतील आणि हे सगळे जे जे पद आहेत डेप्युटी CEO हे MPSCतनं जातात आणि ते सगळे सचिव होतात. टेक्निकॅलिटी इथे आहे या सर्व. थोडंफार बघू शकतो पंचायत राज एकदा म्हणजे गट ब गट प्रिपेअर करते तर पंचायत राज एकदा थोडं डिटेलमध्ये आपल्याला बघून जायचं आहे. थोडं पुढं येणारं म्हणजे पुढच्या जर थोडं परीक्षा येऊ दे मग आपण सगळे तो एक चार्टच आणू, एक पंचायत राज रिलेटेड चार्ट आहे की कितीने किती कसा राजीनामा होतो ते. चला, सरकारी आयोग डॅश यासाठी अनुकूल होते. राज्यपाल पद रद्द करावे, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, आंतरराज्य परिषद रद्द करावी, वरीलपैकी एकही नाही. तर ह्या सगळ्यांना तर ह्यांनी सपोर्ट केला सरकारी आयोगाने. माझं योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. यस, आंतरराज्य परिषद हे सगळ्यांच्या सपोर्टमध्ये होते सरकारी आयोग, म्हणून याचं योग्य उत्तर राहील चौथं. चला, चौथा प्रश्न. राज्य महाधिवक्ता संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर विचारलंय? ॲडव्होकेट जनरल. मागच्या पेपरला पण बघितलं की ॲडव्होकेट जनरलवर प्रश्न आला, कलम विचारला, इथं पण ॲडव्होकेट जनरलवर आला. ते पहिला पेपर केला त्यात इलेक्शन कमिशनवर आला, दुसऱ्या पण ह्याच्यात इलेक्शन कमिशनवर आलं. समजतंय सिस्टीम आणि ते लॉजिक कसा आयोग हे करतो. म्हणजे कुठून तरी मागचाच PYP असतो त्याच्याच रिलेटेड पुढच्या ह्याच्या म्हणजे प्रश्न विचारले जातात. तो राज्याच्या मंत्री परिषदेच्या इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. चला, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर तर नाहीच आहे, कारण गव्हर्नरचा इच्छेपर्यंत तो पदावर राहू शकतो. आणि योग्य त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते, गव्हर्नर निश्चित करतो. तो राज्य शासनाच्या विरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षकारांसाठी, खाजगी नाही आहे, जिथे राज्य सरकार इन्व्हॉल्ड असते तिथंच तो केस लढू शकतो, म्हणजे राज्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोर्टात उभा राहू शकतो. तर तिन्ही पण नाही आहे, वरीलपैकी एकही स्टेटमेंट बरोबर नाही आहे. येस, प्रश्न बघू शकता या सेटमध्ये, प्रश्नच बघू शकता किती लॉजिकल आले आणि राज्यसेवा लेवलचे प्रश्न आले. हे बघा, वन ऑफ द डिफिकल्ट. अजून एकदा आलं. संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदे मंडळाचे नियंत्रण अध्यक्ष पद्धतीपेक्षा भिन्न असते. येस, हे राईट आहे. प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे पण राईट आहे. जर थोडं लॉजिकली बघितलं की लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन इन द पार्लमेंटरी सिस्टम इज डिफरंट फ्रॉम प्रेसिडेन्शियल. म्हणजे जे प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे आणि जे लेजिस्लेटिव्ह सिस्टम आहे त्या दोघांचं ॲडमिनिस्ट्रेशनवर कंट्रोल वेगवेगळं आहे. येस, अमेरिकामध्ये आपण वेगळं बघतो, भारतामध्ये वेगळं बघतो. येस, त्याच्यानंतर दिले की इम्पॉर्टंट फीचर ऑफ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट इज द लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन. त्याच्यानंतर जे डेमोक्रेटिक आहे, लोकशाहीचं मेनच तत्व हे आहे की जे कंट्रोल राहणार प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण. हेच आहे. बघू शकता की मंत्रिमंडळ सगळे मॅक्झिमम कंट्रोल करतात, लॉ अँड ऑर्डर आणि हे सर्व. म्हणजे प्रत्येक म्हणजे जरी MPSC तुम्ही पास होऊन गेला तर तुम्ही डायरेक्टली काय स्वायत्त बनत नाही, डायरेक्टली ऑटोनॉमस तुम्हाला भेटत नाही, की त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल असतो. आणि जे बघू शकता लेजिस्लेटिव्हचा कंट्रोल असतो ॲडमिनिस्ट्रेशनवर. सरकार पलटी झालं त्यांचा कंट्रोल येतं, सगळे स्कीम्स आणि हे सगळ्या बदल्या करतात. मग हे पण राईट आहे. पण हे जरी दोन्ही राईट असलं तर ब हे ह्याचं रिझन नाही आहे, कारण नाही आहे, म्हणून याचा आन्सर असणार अ आणि ब दोन्ही बरोबर, परंतु ब हे अचे कारण नाही आहे. लक्षात ठेवायचं. हा समजण्या ॲप्लिकेशन वाईज होता आणि हा UPSC तसेच MPSC राज्यसेवा लेवलचा प्रश्न होता. नेक्स्ट, अर्थविधायक बाबतीत खालील कोणते विधान बरोबर आहेत? म्हणजे मनी बिल रिलेटेड. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकते ना. मनी बिल फक्त मंत्री मांडू शकतो. ते राज्यपालांच्या शिफारसीच्या शिवाय मांडता येत नाही. येस, हे बरोबर आहे. राज्यपाल जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत आपण बघू शकता की ते मांडता येत नाहीत ॲक्च्युली. एखादे विधायक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाला, राज्यपालांचा निर्णय नाही. स्पीकरचा जे असतो, जे सभापती असतात त्यांचा निर्णय अंतिम असतो, राज्यपालांचा नाही. जर दोन्ही सभागृहांमध्ये अर्थबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त बैठका बोलू शकतात? येस, नो. असं संयुक्त बैठकीचं काय हायच नाही. समजा ज्या राज्यात हायच नाही समजा विधान परिषद, ते काय करणार? मग हे तर फॉल्सच झाला. म्हणजे आपण बघू शकता फक्त ब बरोबर आहे. येस, बघू शकता. सलग 6वा प्रश्न आणि भरपूर टेक्निकल विचारला. 7वा प्रश्न त्या सेटचा. भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्या विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर तत्संबंधी डॅशने ठराव मंजूर केला तर? म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे कुठल्या हे करू शकतो, लिस्ट ऑफ नॅशनल इंटरेस्ट की जे पास्ट बाय म्हणजे कितीनी पास्ट केलं पाहिजे. लोकसभेने तिच्या एकूण सदस्याच्या संख्येच्या बहुमते नाही. लोकसभेने तिच्या एकूण सदस्यांच्या 2/3पेक्षा कमी नाही, इतक्या नाही. राज्यसभेने एकूण सदस्यांच्या संख्येचं नाही. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 आणि प्रेझेंट वोटिंग जे आहे त्या हिशोबानं जर बिल मांडलं तर चेंजेस करता येतात स्टेट लिस्टमध्ये इनडायरेक्टली. एनी सब्जेक्ट ऑफ द स्टेट लिस्ट म्हणजे राज्यसूचीमध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत ते राज्यसभाचा अधिकार आहे मॅक्झिमम. चला, हा हॅशटॅग मारलेला प्रश्न आहे. इतका मोठा प्रश्न म्हणजे ज्यांनी हा प्रश्न वाचायला आणि सर्व समजायला 1-1.5 मिनटं गेला असेल
आयोगाने ते 1-1.5 मिनिटं बघू शकता की त्याच्याच बदली जर गणिताचा एक प्रश्न झाला असता, 1-2 प्रश्न झाले असते. म्हणून पेपर सॉल्व्ह करताना पण थोडं अलर्टनेस इम्पॉर्टंट आहे, की आपण चॉईस ऑफ सब्जेक्ट आहे, लेंथ ऑफ पेपर भरपूर मॅटर करते. म्हणजे डिसिजन मेकिंग, की हा प्रश्न केला पाहिजे की नाही आणि हे सर्व. कारण इतका मोठा प्रश्न डायरेक्टली हॅशटॅगच लावलाय आणि बरेच एकदम किचकट प्रश्न विचारलेले. बघूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. जिल्हा परिषद बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकाच्या तारखांमध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ठीक आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष 1/पंचांश पेक्षा कमी इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतो. प्रत्येक बैठकीच्या अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीने उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हे टेक्निकली राईटच आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचं अध्यक्षस्थान विशेष समितीचा सभापती भूषवतो. हे थोडंफार कॉन्ट्रोवर्सल आहे आणि हे सर्व असल्यामुळे वन अँड हे कॉम्बिनेशनच परफेक्ट नसल्यामुळे आयोगाने हॅशटॅग दिलेला आहे प्रश्न. चला नेक्स्ट. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि डॅश समावेश असतो. इतर 9 न्यायाधीश, राज्यपाल ठरवेल इतके न्यायाधीश, संसद ठरवेल इतके न्यायाधीश, राष्ट्रपती ठरवेल इतके न्यायाधीश. तर लक्षात ठेवायचं आहे की जे स्ट्रेंथ आहे तो राष्ट्रपती ठरवतो. येस. such other judges may be determined by the president. येस, परफेक्ट आहे. चला या सेटचा लास्ट प्रश्न आणि आजचा बघू शकता 3 पेपर आपण या वीकमध्ये कव्हर करत आहोत. मागच्या वीकमध्ये 2-2 पेपरचा सेट घेतलेला आहे, पण प्रश्न आपल्याला मॅक्झिमम कव्हर करायचा आहे आणि टाइम पण बघू शकता लगेच निघून जाईल. दिवाळीचा सीझन चालू आहे, माहिती आहे की सर्व अभ्यासात नसतात, इकडे तिकडे असणार, म्हणून बघू शकता की ॲटलिस्ट हे करंट अफेअर्स नाही सॉरी प्रश्नपत्रिकेची जे PYQ सिरीज आपण बघितली पाहिजे. राज्यघटना निर्मितीचे जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या. त्यातले कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोण राहिलेत? म्हणजे वेगवेगळ्या समिती झाल्या. मग चेअरमॅन कोण होतं? रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचे BR आंबेडकर, आलादी कृष्णस्वामी अय्यर, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर KM मुंशी. तर हे जर बघू शकता की डायरेक्टली उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी जे आहे, एकदा सगळे जे कमिटी जे बनलेले होते कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे ते सगळे, जसे मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते, त्याच्यानंतर पंडित नेहरू, भरपूर साऱ्या अध्यक्ष होते कमिटीचे, राजेंद्र प्रसाद देखील होते. हे सर्व जे एक आहे KM मुंशी असेल आणि सर्व आलादी कृष्णस्वामी अय्यर, फ्लॅग कमिटी असेल, वेगवेगळे स्टेट कमिटी, रूल्स कमिटी, सबस्टेट कमिटी, मायनॉरिटीज सब कमिटी, या सर्व जे आहेत कमिटीज एकदा पूर्ण लिस्ट आहे ती एकदा पाठ करायची आहे. डायरेक्टली प्रश्न येतो कंबाईनमध्ये. आणि ह्याच अनुषंगाने बघू शकता पॉलिटीचा आपल्याला कव्हर केलेला आहे. या आठवड्यात बघू शकता इतिहास झालं, पॉलिटी झालं. उद्या आपण भूगोलचं लेक्चर घेऊन येणार आहोत. तर सध्या आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.